नमस्कार मित्रांनो, आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। तर मित्रांनो, आजचा सकाळचं वातावरण बघू शकता, पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे। आणि आज नाशिक जिल्ह्यामध्ये आज मित्रांनो हाय अलर्ट देण्यात आला आहे। तर शाळा सर्व ठिकाणी सुट्टी देण्यात आली आहे शाळेला, आणि इतर बाहेर जाण्यावर सर्वांना बंदी करण्यात आली आहे, कारण आज हाय अलर्ट आहे आणि ढगफुटी होण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये। तर खूप ज़बरदस्त असा पाऊस येण्याची शक्यता आहे मित्रांनो। तर आज नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वत्र खूप ज़बरदस्त असा पाऊस होणार आहे, कारण हवामान खात्याने हाय अलर्ट देण्यात आला आहे। ज़बरदस्त पाऊस झाला आहे। बघू शकता मित्रांनो, समोर बघा वावरामध्ये पूर्ण पाऊस तुंबलेला आहे। खतरनाक असा पाऊस झाला आहे ना, आता थोडाफार पाऊस असा थांबला आहे। हे बघा पूर्ण हिरवगार सर्व निसर्ग झाला आहे, बघू शकता। आज ज़बरदस्त असा पाऊस झाला आहे ना, आता सायंकाळची वेळ झाली आहे, तर आता पाऊस थोडाफार थांबला आहे। पण तुम्ही समोर बघू शकता, समोरच्या वावरांमध्ये पूर्ण पाऊस ज़बरदस्त असा साचला आहे, हे बघा मित्रांनो। तुम्ही बघितलं असेल, आज खतरनाक असा पाऊस झाला आहे आणि रस्त्यांना सुद्धा पाऊस खूप पाणी असा तुंबला आहे। आणि मित्रांनो, आज खूप भयंकर असा पाऊस झाला आहे आणि आपण आता सायंकाळची वेळ आहे, बघू शकता। आणि पाऊस आता थांबला आहे, पूर्ण थांबला आहे पाऊस, वातावरण पूर्ण पावसाचं आहे। पण मागे आणि गाडी आज पाण्यातच होती उभी, तर त्याच्यामुळे गाडीमध्ये नाही का प्लगमध्ये पाणी गेलं आहे वाटतं, इकडनं खालून इंजिनकडून किंवा याच्यामधून मध्ये शिडी आहे ते असं त्याच्यात पाणी गेलं आहे। आणि आपण आपला प्लग पाणी ते सर्व गॅरेजवरच विसरून आलो आहे, ठेवले दरवेळेस गाडीचं असतं। पण आता गाडीमध्ये पण प्लग पाहणार नाही आहे, कारण गॅरेजवरच विसरून आलो आहे मी ना। आता गाडी आपली झाली गावाची इकडं मागे बंद झाली, तर आता मोठी मुसीबत झाली आहे। तर खूप ट्राय करतो आहे, खोलून बघितलं पण मग काही झाली नाही। तर आपल्याला आता घरापर्यंत ही गाडी मला लोटतच घेऊन जायला लागणार आहे आपली स्कूटी, कारण पाणी गेल्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे, तो कार्बन आला असेल तर ते आपल्याला आता ठीक करावं लागणार आहे। तर आज भयंकर असा पाऊससुद्धा झाला आहे, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये पाऊस कसा झाला आहे। रस्त्यांना पण पाणी खूप भयंकर असा तुंबला होता आणि वावरांमध्ये सुद्धा पाणी खूप भयंकर तुंबला होता। अजूनसुद्धा पाणी तुंबलेलं ते बघा तिकडे दिसतं आहे, वावरांमध्ये अजून पण पाणी आहे। तर चला बघू आता, गाडी स्टार्ट झाली तर किक मारून ठीक, नाही तर मग आपल्याला आता घरापर्यंत गाडी ढकलतच न्यायला लागणार आहे, कारण मोटरसायकल मित्रांनो ढकलून आपण कुठं पण नेऊ शकतो, पण मग स्कूटी ढकलायला खूप जीवावर जाते, खूप अवघड असते। तर ठीक आहे, चला आता पर्याय नाही त्याला, आपल्याकडे प्लग सगळं पडेल, पण प्लग पाण्याचं आपण दुकानावर विसरल्यामुळं आता मुसीबत झाली आपल्यासाठी। तर चला मित्रांनो, आता मी गाडी ठीक करतो, नाहीतर मग ढकले घरापर्यंत लागणार आहे। आणि नंतर मग गाडीचा आपल्याला प्लग बदलून साफ करून व्यवस्थित फिट करावं लागणार आहे। तर मित्रांनो, गाडी आपण ढकलत चालू आहे, बघू शकता रस्त्याने। चला मित्रांनो, भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर चला, हा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करतो आहे आणि भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या।